नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे भोगीचा सण आणि भोगी म्हटलं की भोगीची पारंपरिक भाजी झालीच पाहिजे। जो खाई भोगी तो सदा राही निरोगी असं म्हणतात ना, तशीच स्वतःला निरोगी ठेवणारी भाजी आज आपण करणार आहोत। पारंपरिक पद्धतीने करणार आहे, कुठलंही वाटण घाटण न घालता आपल्याला ही भाजी करायची आहे, अगदी साध्या पद्धतीने। चला करायची सुरुवात। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी एक दोन गोष्टी मला बोलाव्याशा वाटतात, त्या बोलणार आहे। काय असतं, कुठलाही पारंपरिक पदार्थ करत असताना तो किती पारंपरिक आहे किंवा पूर्वीपासून त्याची पद्धत कशी आलेली आहे हे खूप महत्त्वाचं असतं। पण जसं जसं आपण पुढे पुढे जात जातो तसं तसं काही गोष्टी राहतात किंवा काही गोष्टी वेगळ्या त्याच्यामध्ये ॲड होतात, म्हणजे तो परत पारंपरिक नाही असं होत नाही। जेव्हा मागच्या वेळी मी पारंपरिक ऋषींच्या भाजीचा व्हिडिओ केला होता, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचून मी अगदी आश्चर्यचकित होतो की किती ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे एकच भाजी बनवली जाते। तर तशीच ही सुद्धा भाजी आहे। आपण म्हणतो ना, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, तसंच जेवढ्या व्यक्ती तेवढे प्रकार भाजीचे असतात असं म्हणायला हरकत नाही। अगदी तुम्ही कितीही ग्रॅममध्ये जरी सामान घेऊन एकच आमटी 50 जणांनी केली ना, तरी ती 50 प्रकारची बनते। कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत, त्यामागचा प्रत्येकाचा भाव, प्रत्येकाच्या हाताची चव, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमटीमध्ये किंवा त्या भाजीमध्ये उतरतात असं मला वाटतं। त्यामुळे आज ही जी भाजी मी दाखवणार आहे ती मी माझ्या घरी केली जाणारी किंवा माझ्या घरच्या पद्धतीने केली जाणारी भाजी दाखवणार आहे। ही चुकीची आहे किंवा कुठली बरोबर आहे ह्या बंधात आपण न पडता कुठली भाजी आपल्याला जास्त रुचकर वाटते हे जास्त महत्त्वाचं, कारण शेवटी चोचले आपल्या जिभेचेच पुरवायचेत आपल्याला। त्यामुळे आत्ताची जी भाजी आहे ती मी माझ्या घरी बनवली जाते त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। ह्याच्यात तुम्ही काही वेगळं करत असाल तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा, माझं काही चुकत असेल तर तेही कमेंट्समध्ये सांगा। आपण सगळ्यांनी मिळून एखादा पदार्थ केल्यात किती आनंद असतो ना, हे खूप महत्त्वाचं असतं। चला करायची सुरुवात रेसिपीला। भोगीची भाजी करतोय आपण। साधारण थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या ह्याच्यात घातल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात। आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या वापरून आपण ही भाजी करायची आहे। मी गॅस लावून घेतो। आता आपण ह्या कढईमध्ये तेल घालूया। साधारण एक पळी तेल घातलंय मी। आपलं तेल आता इथे तापलंय। आता मी यात घालणार आहे मोहरी। साधारण एक चमचाभर मोहरी घातली। मोहरी छान तडतडू द्यायची। इथे मोहरी तडतडायला सुरुवात झाली। आता आपण घालूया साधारण एक अर्धा चमचा हिंग। एक चमचाभर मी यामध्ये घालणार आहे हळद। सोबतच एक चमचाभर आपण घालूया लाल तिखट। आणि आता दाणे आपल्याला घालायचे आहेत सगळे। त्याच्यासाठी मी इथे घेतलेत पावट्याचे दाणे, इथे मी घेतलेत हरभऱ्याचे दाणे, सोबतच आपल्याकडे फ्रेश मटार आहेत ते घालूया, आणि हे आहेत तुरीचे दाणे। तर हे जे दाणे आहेत ते सगळे मी एका वाटीने मोजून घेतलेत, एक एक वाटी। तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एकदा ढवळून घेऊया आपण हे। सगळे दाणे जे आहेत ते आपल्या आता इथे मिक्स करून झालेत। आता सोबतच इथे मी एक वाटी वालपापडी छान स्वच्छ धुवून ती मोडून घेतली। आपण जशी वालपापडीची भाजी करायला मोडतो त्याच प्रकारे ती आपण घालूया। साधारण काय करायचं, ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो ना शिजायला त्या पहिले शिजवून घ्यायच्या आणि कमी वेळ लागतो त्या नंतर घालायच्या। तर ही वालपापडी मी घातली ह्यामध्ये। एकदा मिक्स करून घेऊया। आणि जेव्हा मी स्वतः ही भाजी बनवतो त्यावेळेला मी थोडंसं मीठ या दाण्यांना वाफवतानाच घालतो। यांनी काय होतं, एक तर मिठामुळे त्याला पाणी सुटतं, ते लवकर शिजतात, आणि दुसरी गोष्ट ते मीठ जे आहे ना ते त्या दाण्यांमध्ये छान मुरतं, त्यामुळे त्या दाण्यांना एक वेगळी छान चव येते। त्यामुळे थोडंसं ह्या दाण्यांना पुरेल एवढं मीठ आपण आधी घालूया। ढवळून घेऊया। इथे या सगळ्या भाज्या आता मिक्स झाल्या आहेत। आता मी ह्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे।
म्हणजे ह्या भाज्या खाली लागणार नाहीत. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 4 ते 5 मिनटं ह्याला छान दणकून वाफ काढून घेऊया, म्हणजे हे दाणे शिजतील. ह्या भोगीच्या भाजीबरोबर प्रामुख्याने आज खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी, ती पण आपण करणार आहोत. तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडं गरम पाण्याने पीठ मळलं की भाकरी छान होते. त्यामुळे थोडंसं पाणी ठेवूया गरम करायला दुसरीकडे, तोवर आपल्या भाज्याही शिजतील. भाकरीसाठी पाणी ठेवतोय गरम करायला. थोडं कोमटसर पाणी वापरलं की भाकरी अगदी छान मस्त टम्म फुगते. इथे एक 5 मिनटं झाली आहेत, भाजीला छान वाफ आली आहे. आता आपण उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या ह्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी गाजर घेतलंय एक बारीक चिरून, ते घालूया. सोबतच एक बटाटा घेतलाय बारीक चिरून, सोलून घेतलाय, पाण्यामध्ये टाकला होता नाही तर तो काळा पडतो. आणि इथे मी घेतलेत वांगी, ही पण आपल्याला ह्यामध्ये घालायची आहेत. ती पण मी चिरून पाण्यामध्ये टाकली होती. साधारण एक 4 वांगी आहेत, छोटी असतात ती. एकदा मिक्स करूया. आता मी परत ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 5 ते 6 मिनटं बटाटा गाजर छान सगळं शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. इथे एक 5 मिनटं झाली आहेत, आपण एकदा ढवळून घेणार आहोत. मी झाकण काढतो. इथे आता ह्या स्टेजला जर तुम्हाला ह्या भाजीत रस आवडत असेल तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो. तुम्हाला जर सुकी आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल, वाफेवरच शिजवल्या तरी चालतील. पण आमच्याकडे थोडासा रस आवडतो ह्या भाजीतला, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे. जे पाणी आपण भाकरीसाठी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी मी घालणार आहे. साधारण एक अर्धी वाटी पाणी घातलंय मी ह्यामध्ये. एकदा ढवळून घेऊया. परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि आता ही पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. इथे एक 5 ते 10 मिनटं झाली आहेत, झाकण काढून घेऊया. एकदा ढवळून घेऊ. भाज्या छान शिजत आल्यात. आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ, मगाशी आपण मीठ घातलंय त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे आता. सोबतच आपल्याला घालायचा आहे गोडा मसाला. साधारण एक चमचाभर गोडा मसाला घालणार आहे. त्यानंतर इथे मी घेतलंय दाण्याचं कूट. साधारण एक अर्धी वाटी दाण्याचं कूट घालूया, छोटी. जर तुमच्याकडे तिळाचं कूट असेल तर तुम्ही तिळाचं कूट घातलं तरी चालेल दाण्याच्या कुटाबरोबर. मी थोडेसे अख्खेच तीळ घालणार आहे, मला अख्खेच तीळ आवडतात त्यामुळे थोडेसे अख्खे तीळ, साधारण एक 2 चमचे. चिंचेचा कोळ घेतलाय इथे मी, एक 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहोत. त्यामुळे ह्या भाजीला छान चव येते. आणि ह्या सगळ्या चवी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे. एक तर आपण चिंच घातली त्यामुळे चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करायचा असतो. दुसरं म्हणजे आपण ह्याच्यात वालपापडी, तुरीचे दाणे ह्या सगळ्याला स्वतःचा असा बारीकसा उग्र वास असतो. तो वास कमी व्हावा आणि भाजी रुचकर लागावी ह्यासाठी थोडासा गूळ घालायचा आहे. साधारण एक 2 चमचे गूळ घालूया. एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळ्या भाज्या इथे शिजल्या आहेत, सगळे इन्ग्रेडियंट्स आपले मिक्स झालेत. आता सगळ्यात शेवटी एक वाटीभर ओलं खोबरं घेतलंय, ते घालूया. आणि सोबतच कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ढवळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भाज्या छान शिजल्यावरती ही भाजी कशी छान मिळून आली आहे.
अजिबात चोथा पाणी किंवा वेगळी झालेली नाही आहे. छान त्याचा रस पण अंगासरशी आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स झालेत आणि ह्याचा खूप छान सुगंध आता यायला लागला आहे. एक हलकीशी वाफ काढूया शेवटची. झाकण ठेवतो. 2 मिनटं फक्त आपण ह्याला वाफ काढणार आहोत आणि आपली भाजी तयार आहे. आपली भाजी इथे तयार आहे. मी गॅस बंद करतो. आता मी ही इकडच्या बाजूला ठेवणार आहे आणि या गॅसवरती भाकरीचा तवा तापत ठेवणार आहे. आता आपण बाजरीची भाकरी करणार आहोत. एका बाजूला मी तवा तापत ठेवला आहे भाकरीचा, जेणेकरून आपली भाकरी होईपर्यंत तवा छान तापेल. बाजरीचं पीठ घेतो आहे. तुम्हाला किती भाकऱ्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे. आता अर्थात प्रत्येक घरातली गृहिणी भाकरी बनवते, त्यामुळे त्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाही. चवीनुसार मीठ घालूया आणि हे जे आपण कोमट पाणी करून ठेवलं त्या पाण्याने आपल्याला ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे. अर्थात तुम्ही जितकं चांगलं मळाल तितकी चांगली येणार भाकरी आपली. मी फार मोठ्या मोठ्या भाकऱ्या करणार नाही आहे, कारण मला तेवढी मोठी भाकरी करायला जमत नाही. छोट्या छोट्याच भाकऱ्या करणार आहे. छोटासा उंडा काढून घेतला आहे मी भाकरीचा. थोडंसं कोरडं पीठ घेतो आणि ह्या भाकरीची खासियत म्हणजे जेव्हा आपण भोगीची भाकरी करतो ना, तेव्हा त्याच्यावरती तीळ लावले जातात. तर मी इथे तीळ घेतलेत, ते आपण वरती घालूया आणि मग भाकरी थापूया, म्हणजे ते छान सगळीकडे चिकटतील. थोडंसं पीठ मी हाताला पण लावणार आहे, जेणेकरून भाकरी हाताला चिकटणार नाही. तुम्ही ते बघू शकता, कुठेही भाकरीला तडा गेलेला नाही किंवा ह्याची काठ जे आहेत ते फाटलेले नाहीत. ह्याचा अर्थ आपलं पीठ चांगलं मळलं गेलं आहे आणि परफेक्ट भिजलं आहे. छान पातळ मी इथे भाकरी लाटून आपली थापून घेतली आहे. आपला तवाही एकीकडे आता छान तापला आहे. आता ही आपण भाकरी त्याच्यावरती टाकून घेऊया. ही जी बाजू आहे पिठाची ती आपण वरती घेणार आहोत. आता थोडंसं पाणी लावूया ह्याला वरनं. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आपल्या भाकरीवरचं पाणी आता इथे सुकलं आहे. आता आपण तिला पलटून घेऊया. आपली भाकरी इथे तयार आहे, काढून घेऊ आणि अशाच सगळ्या भाकऱ्या करून घेऊ आपण. आपली गरमागरम भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी इथे तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मंडळी, मला अजून भाकऱ्या जमत नाहीत, त्यामुळे ज्या पद्धतीने जमल्यात त्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्यात. हळूहळू प्रॅक्टिसने शिकेन मी. आणखीन काही सोप्या ट्रिक्स असतील भाकरी चांगली होण्यासाठी तर त्याही मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे माझ्या भाकऱ्याही छान सुधारतील. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत राहा आपल्या चॅनलला फूड लाईफ विथ स्वानंद. धन्यवाद.